तर बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसनं माघार घेतली। आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला त्यामुळे यश आलंय। हर्षवर्धन सपकाळांची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माघारीची घोषणा केली। निवडणुकीतून माघार घेतलीये, मात्र कुणालाही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत। आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे। ती सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं त्या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। तत्पूर्वी बारामतीच्या सर्व उमेदवारांच्या सोबत आम्ही व्हिडिओ कॉलच्या द्वारे त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी देखील चर्चा केली। त्यांची देखील यामध्ये काय भूमिका भावना आहे हेही जाणून घेतलं। पक्षातलं काय म्हणणं आहे, इतरांचं काय त्यामध्ये आपल्याजवळ केलेलं आव्हान आहे याचाही त्यांच्याजवळ लेखाजोखा मांडत असताना त्यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य आहे हे। तर बारामतीमध्ये काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी आज दिवसभरामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या। काय नेमक्या सगळ्या घडामोडी होत्या एकदा पाहूया। सुनेत्रा पवारांचा तिसऱ्यांदा हर्षवर्धन सपकाळांना फोन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती। रोहित पवारांनी काही वेळातच सपकाळांची घेतली भेट। निवडणूक माघारीसाठी काँग्रेस प्रदेश पातळीवर प्रयत्न। वडेट्टीवारांकडून राज्य पातळीवर माघारीबाबत निर्णय झाल्याची माहिती। राज्यातील काँग्रेस नेत्यांची वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा। मल्लिकार्जुन खरगेंची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा। शरद पवारांकडून काँग्रेसला बिनविरोध निवडणुकीसाठी सल्ला। खासदार सुप्रिया सुळेंचीही काँग्रेसला विनंती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हर्षवर्धन सपकाळांना फोन। राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत चर्चा। छगन भुजबळांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन। दुपारी 2:15 वाजता काँग्रेसची पोटनिवडणुकीतून माघार। निवडणुकीतून माघार, मात्र कुणालाही पाठिंबा नाही काँग्रेसची भूमिका। काँग्रेसच्या आकाश मोरेंकडून उमेदवारी अर्ज मागे।